अधिवेशनापूर्वीच्या पत्रकार परिषदेत अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय। 6 मार्चला मी अर्थसंकल्प मांडणार आहे अशी माहिती खरं तर यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। अजितदादांनी अर्थसंकल्पासाठी प्रचंड मेहनत घेतली होती, दुर्दैवाने अर्थसंकल्प मांडण्याची वेळ माझ्यावर आली आहे असं दुःख देखील यावेळेस फडणवीसांनी बोलून दाखवले। दादा अर्थमंत्री असताना आम्ही निर्धास्त होतो, अजितदादा कधीही बेशिस्त कारभार चालू देत नव्हते असं देखील फडणवीस म्हणाले। 6 मार्चला मी अर्थसंकल्प मांडणार आहे। खरं म्हणजे माननीय अजितदादा पवार यांनी या अर्थसंकल्पाकरता प्रचंड तयारी केली होती आणि एक चांगला अर्थसंकल्प देण्याचा त्यांचा मानस होता। दुर्दैवाने हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ ही माझ्यावर आलेली आहे। विकासाच्या वेगात सुद्धा आदरणीय दादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीची आणि पारदर्शकतेची कधीही तडजोड केली नाही। विकास आणि शिस्त याचा समतोल राखत महाराष्ट्राला सक्षम आर्थिक दिशा देण्याचं काम त्यांनी केलं। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या साथीनं आदरणीय दादांच्या अर्थसंकल्पाची जोरदार सुरुवातही झाली होती। यंदाचा अर्थसंकल्प त्यांच्या कारकिर्दीतला 12वा अर्थसंकल्प ठरला असता मात्र नीतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि अचानक आपल्याला सोडून ते गेले। सुनेत्राताई आहेत, आम्ही दोघंही त्यांच्या पाठीशी आहोत। आमचं अख्खं मंत्रिमंडळ आहे, सर्वजण त्यांच्या सोबत आहोत। गेल्या वर्षी बजेट मांडताना अजितदादा म्हणाले होते, विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही। पण अतिशय शिस्तप्रिय आणि आर्थिक जी काही घडी कशी बसवायची काम करताना आपण पाहिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।